लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार मिळून अहिल्यानगर महापालिका लुटून खातायत असा आरोप केलेला आहे संजय राऊतांनी। संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप राऊतांचा आहे। तर सकाळी पुरुषांच्या मनोरंजनाचं काम संजय राऊत करतात असा टोला संग्राम जगतापांनी लगावलाय। नगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे? तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप, ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले, अचानक टिळ्या बिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात। लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात। शिवसेनेने आपण बघितलं की जी काही भूमिका महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घेतलेली होती, तर ती भूमिका सोडून कुठेतरी मस्किटो नेटच्या टोप्या घालून आता फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्यामुळे कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जागृत व्हावं लागलं, त्यामुळे भूमिका घ्यावी लागते। संजय राऊत साहेब म्हणजे आपण जसं सायंकाळच्या वेळेला महिला भगिनी, आमच्या माता भगिनी मालिका पाहतात, तर पुरुषांना फार एंटरटेनमेंट संध्याकाळच्या वेळेस नसतं या मालिकांमधून। तर आता आमच्या पुरुष बांधवांकरता हे सकाळचं एंटरटेनमेंट म्हणजे राऊत साहेब।